परभणी जिल्ह्यातील नवपंचायत समितीमध्ये शासकीय योजनांचे लाभार्थी व शेतकरी यांच्याकडून गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी पैसे घेऊन लूट करीत असल्याबाबतचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। या पंचायत समिती कार्यालयात परभणी जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसून त्या ठिकाणचा पदभार मागील 3 वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे। ज्या पंचायत समितीमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी कार्यरत आहेत त्या ठिकाणी प्रभारी पदावर घेतलेल्या पंचायत समितीमध्ये शासनाच्या योजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्या जात आहेत। यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। आज परभणी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन प्रामुख्याने 2 विषय महत्त्वाचे आहेत। परभणी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीमध्ये जे BDO आहेत, सर्वसामान्य जनतेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी विविध योजना सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या आहेत। पण परभणी जिल्ह्यातील अनेक BDO पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम करीत नाहीत। सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहेत। ही लूट तात्काळ थांबली पाहिजे। जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलंय। असे काही जे BDO आहेत जे पैसे घेतल्याशिवाय विहिरीचं काम करीत नाहीत, घरकुलाचं काम करीत नाहीत, अशा BDOवर तात्काळ कारवाई करावी। नाहीतर आम्ही आमच्या परीनं येणाऱ्या काळामध्ये परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टी नक्कीच आमच्या भाषेमध्ये जे सर्वसामान्य जनतेकडून पैसे घेतात, सर्वसामान्य शेतकरी बांधवाची, सर्वसामान्य नागरिकाची लूट करतात, त्या अधिकाऱ्याची इथून पुढे गैर केली जाणार नाही। आम्ही नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। सर्वसामान्य जनतेचे कामं बिगर पैशाचे झाले पाहिजे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चौकीदार म्हणून देशाचं काम करतात, देशाचा सेवक म्हणून काम करतात। आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 18 घंटे देवेंद्र फडणवीस साहेब सर्वसामान्य जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा मेघना दीदी बोर्डीकर साकोरे सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात। पण काही अधिकारी चांगले आहेत, पण काही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करीन झालेत। त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टी धडा शिकल्याशिवाय राहणार नाही।